नवरात्रीच्या निमित्ताने मुंबईची खाद्य संस्कृती सुद्धा रंगात आलेली आहे। जिकडे तिकडे गुजराती चविष्ट पदार्थ पाहायला मिळतात आणि हे पदार्थ नवरात्रीची रंगत आणखीन वाढवतात। चला त्यातलाच आणखीन एक पदार्थ आपण पाहूया। प्रसिद्ध अशा जवेरी बाजार भागात आणि इथल्या अत्यंत जुन्या अशा स्नॅक्सच्या दुकानात आता आपण जाणार आहोत। जगन्नाथ चतुर्भुज हलवाई असे या दुकानाचं नाव आहे आणि जवळजवळ 100 वर्षांपेक्षा जास्त जुनं असं हे दुकान आहे। इथे तुम्हाला अस्सल असं गुजराती फूड, गुजराती स्नॅक्स खायला मिळेल आणि त्यापैकीच काही पदार्थ आज आपण इथे चाखणार आहोत। या दुकानात जर तुम्ही आलात तर इथे तुम्हाला अस्सल असे गुजराती स्नॅक्स प्रकार बघायला मिळतील, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे शेव असतील किंवा कचोरी आहे, इथे बुंदी तुम्हाला दिसती आहे। नंतर शेवांचे असे खूप असंख्य असे वेगवेगळे प्रकार आहेत। त्यानंतर छोटे जे पुऱ्या असतात तळलेल्या, चिप्स असतात, असे सगळे प्रकार मिळतील। अस्सल म्हणजे मुख्यतः इथे कचोरीचे तुम्हाला प्रकार बघायला मिळतील। गरमागरम कचोरी जी संध्याकाळी तुम्ही कधी खावीशी वाटते किंवा पाहुणे घरी आले असतील तर त्यावेळेस तुम्हाला कचोरीचा भरपूर आस्वाद घ्यायला आवडतो आणि अशाच प्रकारचे तुम्हाला कचोरीचे प्रकार सुद्धा इथे छोटी कचोरी आहे, मोठी कचोरी आणि गरमागरम इथे तुम्हाला बघायला मिळेल। यासोबतच आणखी जे अगदी अस्सल गुजराती असा प्रकार आहे आणि जो तुम्हाला सगळ्यांनाच खूप आवडतो तो म्हणजे फाफडा किंवा फाफडा गाठिया असं त्याला म्हटलं जातं, तो प्रकार इथे आहे। हे बघा, हा अस्सल फाफडा हा गुजराती प्रकार आहे आणि स्नॅक्स, उत्तम स्नॅक्स असं हे असू शकतं। याच्यामध्ये हे बेसनापासून तयार केलं असतं, हलकं फुलकं असतं आणि याच्यासोबत ही जी चटणी असते ही पपई किंवा मुळ्यापासून तयार केलेली चटणी आणि सोबत गरमागरम छान तिखट अशी थोडीशी मिरची असं याचं कॉम्बिनेशन दिलेलं असतं। याच्यामध्ये दुसरा प्रकार अजून असा आहे की फाफड्यासोबत जनरली फाफडा थोडासा असा तिखटसारखा पदार्थ असतो, त्याच्यासोबत त्याच्या जोडीला म्हणून छान असं गरमागरम जिलेबी दिली जाते। आता ही जिलेबी आहे त्यामुळे फाफडा आणि जिलेबीचं जनरली असं कॉम्बिनेशन तुम्हाला बघायला मिळेल। जेव्हा पण तुम्ही स्नॅक्स खायचं असेल तेव्हा स्वीट आणि थोडंसं तिखट असं कॉम्बिनेशन तुम्ही नक्कीच हे करू शकता। मी तुम्हाला आत्ता सांगितलं की यांच्याकडे कचोरीचे वेगळे प्रकार मिळतात, त्यामुळे एक वेगळा असा कचोरीचा प्रकार यांच्याकडे मिळतो। हे छोट्याशा कचोऱ्या आहेत, आता मी हात लावते तरी त्या गरम आहेत, इतकं गरमागरम तुम्हाला इथे खायला मिळेल आणि त्याच्यासोबत हिरवी चटणी आणि चिंचेची चटणी असे 2 प्रकार मिळतात। या कचोरीमध्ये सुद्धा भरपूर असं स्टफिंग आहे, त्यामुळे हे तुम्ही प्रवासात सुद्धा कॅरी करू शकता। अगदी एका दिवसासाठी जात असाल तर त्यासाठी सुद्धा उत्तम पर्याय आहे। एकंदरीत जनरली आपण कधी पण सुका खाऊ म्हणून तुम्हाला जर खायचं असेल तर आपण गुजराती स्नॅक्सला प्रेफर करतो। त्यापैकी असे जे पदार्थ आहेत ते खूप चविष्टही असतात, सगळ्यांना आवडणारेही असतात आणि अशा प्रसिद्ध ठिकाणी जर तुम्ही आलात आणि हे पदार्थ चाखले नाहीत तर मग तुम्ही भरपूर असं काहीतरी मिस केलं असं तुम्हाला नक्कीच वाटेल। त्यामुळे या भागात जर आलात तर हे फाफडा किंवा फाफडा आणि जिलेबीचं कॉम्बिनेशन ट्राय करायला अजिबात विसरू नका। कॅमेरामन श्रीकांतसह पूर्वा सुभेदार, ABP माझा, मुंबई।